हो, तर नवीन भांड्यावरचं स्टिकर कसं काढायचं मी ट्रिक नक्की तुम्हाला सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आणि मी गेले होते हळदी-कुंकवाला शाळेत, कारण हळदी-कुंकू ठेवलेलं होतं आणि आम्ही गेलो तिथे संगीत खुर्ची वगैरे खेळली. पण मला खेळायचं होतं आणि श्रीषा झोपलेली होती, त्याच्यामुळे मला तिच्यातच मन होतं आणि मला काही खेळता आलं नाही. सो नंतर मग घरी आले आणि फ्रूट कस्टर्ड केलं, कारण मला बनवायचं होतं आणि त्याच्यासाठी मी बोलवलं होतं कस्टर्ड पावडर, पण व्हॅनिला मला आवडतो आणि भेटला नाही. म्हणून मग मँगो भेटला, तर ठीक आहे म्हटलं चला बनवू आपण. कसं होते ते पण ट्राय करायचं होतं, कारण मँगो फ्लेवर मी पण पहिल्यांदा ट्राय केलं. आधी दूध घेतलं आणि थोडंसं दूध आधी वाटीत काढून ठेवलं थंडच, आणि त्याच्यामध्ये 2 चम्मच, अर्ध्या लिटरला 2 चम्मच टाकायचं पोहे खायच्या चमच्याने, म्हणजे व्यवस्थित होतं. जास्त घट्टही होत नाही आणि जास्त पातळही होत नाही. सो तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि छान असं मी मिक्स करून घेतलं. नंतर मग ते दूध, त्याच्यामध्ये साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता. आणि माझ्याकडे भरपूर असे फ्रूट्स होते आणि ते मी कट केले आणि तुम्ही बघू शकता की ते छान असं फ्रूट कस्टर्ड झालं माझं. सोपी आणि एकदम साधी रेसिपी, आणि थोडी विलायची टाकली की फ्लेवर खूप छान येतो. नंतर आम्ही गॅदरिंग बघायला गेलो होतो, कारण श्रीषा रडत होती म्हणून मी तिला घेऊन गेले होते. बघा किती छान छोटे छोटे मुलांची होती. आणि ही बघा, ही आहे ती ट्रिक. जर नवीन भांडं असेल तर तुम्ही 2 मिनटं नाही 30 सेकंद जरी असं गॅसवर पकडलं तर लगेच त्याचं स्टिकर निघतं. आणि तुम्ही बघा किती छान इझिली स्टिकर निघतं आणि तुमचं भांडंही खराब होत नाही आणि खूप छान लवकर निघतं आणि क्रॅचेसही पडत नाही, कुठले कष्टही लागत नाही आणि विशेष आपल्या जेवणातही जात नाही. सो प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.